जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं य कंठे धारयेतस्य करस्ता सर्वसिद्धया। नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, शैक्षणिक सल्लागार, एज्युकेशनल काउन्सिलर आपले ह्या शैक्षणिक उपक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी, आज थोडंसं हटके आपण बोलूया, थोडंसं वास्तव आणि प्रॅक्टिकल वर थोडंसं बोलूया। एक 2 ते 3 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे। या मी जे काही व्हिडिओ सिरियल प्रमाणे घेत आहे, तर या व्हिडिओच्या सुरुवातीला आता तुम्ही ऐकला जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं य कंठे धारयेतस्य करस्ता सर्वसिद्धया। आपल्या संस्कृतीमधले आपल्या ऋषींनी आपल्या पूर्वजांनी दिलेले जे काही विचार आहे, तेच विचार मी तुमच्या समोर सुरुवातीला एका श्लोक रूपाने मांडत असतो आणि त्याच्यानंतर मी विषयाला सुरुवात करत असतो। तर काही लोकांना थोडंसं हे ऑड वाटू शकत असेल, काय एज्युकेशनल चॅनल चालवताय तुम्ही, एज्युकेशनल बोलताय आणि हे काय जुनाट पद्धतीने लावलेलं आहे। मंडळी, त्याच दृष्टिकोनातून मला थोडंसं आज तुमच्याशी बोलायचं आहे। आपलं एकत्र येण्याचं मुख्य उद्देश काय आहे की आपल्या मुलांची गुणवत्ता वाढली पाहिजे। शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्या मुलांचे संस्कार वाढले पाहिजे, त्या मुलांमध्ये सतसत विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे, त्या मुलांना व्यवहार ज्ञान लक्षात यायला पाहिजे। मानसाने मानसाशी मानसा सम वागणे, हेच मुचे मागणे हेच मुचे मागणे। हेच आमचे मागणं आहे की मानसाने मानसाशी मानसा सम वागणे। तर मित्रांनो, आपला हा एज्युकेशनल चॅनल जो आपण सुरू केलेला आहे प्रकाश काउन्सिलर म्हणून, याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता पण वाढली पाहिजे, त्या मुलांच्यामध्ये संस्कार पण निर्माण झाले पाहिजे। आपल्या मुलांना थोडंसं आपल्या घरातली परिस्थितीची जाणीव असावी। माझे आई वडील, माझे पालक माझ्यासाठी काय कष्ट करतायत, एज्युकेशनवर होणारा जो काही खर्च आहे तो खूप मोठा आहे, ट्युशनची फी खूप मोठी आहे, बाकी मुलांचे कपडे लत्ते बराचसा खर्च असतो। ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये, टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये बाकीच्या मुलांचं बघून ह्या मुलांना पण काही वेगवेगळ्या गोष्टी आपण देत असतो। त्याचबरोबर बरेचसे पालक आपल्या मुलांना काही खेळांच्या स्पोर्ट्समध्ये त्यांचं करिअर व्हावं म्हणून त्यांना पाठवतायत, तर ते जे साहित्य आणलं जातं ते पण खूप महागडं आहे। मुळात विषय काय आहे की आपल्या मुलांना त्याची जाणीव निर्माण होणं हे मुख्य विषय आहे। आज क्षणभर आपण हा विषय बाजूला ठेवू की बाबा आम्हाला कुठलंही आध्यात्मिक श्लोक आणि हे वगैरे काही नको आहे। तंत्रज्ञान एवढं मोठं झालेलं आहे, तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव आपल्या जीवनावर आहे, टेक्नॉलॉजीचा प्रभाव आपल्या विचारांवर पडलेला आहे। मग रामदास स्वामींनी एक प्रश्न विचारला आहे मनाच्या श्लोकामध्ये, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे। थोडासा विचार आपण करू शकतो का की नेमकं जर हे सगळं तंत्रज्ञान, सगळ्या फॅसिलिटी आपल्याकडे येऊन सुद्धा माणूस सुखी झालेला आहे का, विद्यार्थी जीवन यशस्वी झालेलं दिसतंय का? तर त्यामुळं जर ह्या टेक्नॉलॉजीला आपल्याला हातात घ्यायचंच आहे, तंत्रज्ञानाला बरोबर घ्यायचंच आहे, पण आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषींनी, आपल्या संतांनी जी सिस्टम घालून दिलेली आहे, जी विचारधारा मांडलेली आहे, तीच विचारधारा हातात धरून आपण जर पुढे चाललो तर नक्की यश आपल्या हातामध्ये आहे। तर या पद्धतीने थोडंसं आपण विचार करतोय, या पद्धतीचे व्हिडिओ मी सातत्याने आपल्या समोर आणतच राहणार आहे। थोडासा माझा उत्साह वाढावा या दृष्टिकोनातून आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रिप्शन केलं नसेल तर ते करून घ्या। थोडंसं मी ऑब्झर्व केलं, अजून 50% लोकांनी जे माझे व्हिडिओ बघतायत तर ते व्हिडिओ त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। मंडळी, मी व्हॉट्सअपच्या द्वारे तुम्हाला मेसेज टाकत असतो, लिंक पाठवत असतो। त्याचबरोबर जर तुम्ही यूट्यूबला जर सबस्क्राईब केलेलं असेल माझ्या चॅनलला, तर त्याची पण नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। एक छोटीशी कॉमेंट्स, एक छोटंसं लाईक माझा उत्साह वाढवते। तर मित्रांनो, मी तुमच्या समोर सातत्याने हे विषय मांडतच राहणार आहे। असंच तुमचं प्रेम मिळत राहो आणि आपला हा प्रकाश चॅनलचा जो काही ग्रोथ आहे तो आपण सगळे मिळून करूया।
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. मित्रांनो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, आजपर्यंत जे काही 10-15 व्हिडिओ मी अपलोड केले, या सगळ्यांमध्ये एकच विषय आहे की आपल्या पाल्याला आणि आपल्या कुटुंबाला या डिव्हाइसच्या माध्यमातून प्रगट झालेले विचार किंवा जे तुमच्यापर्यंत दिलेले विचार आहेत, माझ्या बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची. तर त्यामुळं त्या प्रभूच्या कृपेनेच मी आज तुमच्या पुढे बोलत आहे. भगवंताचं गुणगान, परमेश्वराचं, देवाचं गुणगान करणं हा उद्देश नाही. देव सिद्ध करण्यासाठी मी इथं बसलेलो नाही. देव सिद्धच आहे. आपण त्यांच्या अधिपत्याखाली राहूया. जे तुम्हाला योग्य वाटेल, जे तुम्हाला चांगलं वाटेल, त्या विचारधारेला तुम्ही स्वीकारा. पण काहीतरी आपल्याला आपल्या पूर्वजांची विचारधारा ही स्वीकारावी लागेल. तर मला ही बेस्ट वाटली. त्याप्रमाणे एक छोटासा श्लोक आणि त्या श्लोकाचं विश्लेषण आणि आत्ताच्या आज आपण घेतो त्या विषयामध्ये याची कशी सांगड घालता येईल, यामुळे नेमकं काय होईल तर आपल्या आणि आपल्या मुलांच्या मनामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीविषयी, या शिक्षण पद्धतीविषयी नक्कीच प्रेम जागृत होईल, आकर्षण निर्माण होईल. ध्येय प्राप्त होण्यासाठी हे अतिशय महत्वाचा विषय आहे. तर त्यामुळं हा जो काही आपला प्रकाश काउन्सलर चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटद्वारे नक्की सांगा की हे विचार तुम्हाला कसे वाटतात ते. धन्यवाद.